नाही राजकारणात तुम्ही कधी-कधी ज्यावेळेस राजकीय प्रवाहात असता त्यावेळेस कधी-कधी गुगली टाकायची असते. आपण एखाद्याला खडा मारून पाहायचा असो त्याचा रिफ्लेक्टर काय होतो त्याच्यातून आपल्याला काय प्रतिक्रिया उमटते हे पाहायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्या मतदारसंघात श्रीगोंदा असो, शेवगाव, पाथर्डी असो, कर्जत, जामखेड असो, राहुरी असो किंवा नगर शहर असो किंवा नगर तालुका असो किंवा पारनेर असो, या तालुक्यांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या ला निवडून देण्याचं काम केलं आणि त्यांचा विश्वास सार्थक ठरवण्याचं काम मी पूर्णपणे 5 वर्षे करणार आहे. आणि राजकारणामध्ये तुम्ही पुढलं भाकीत गृहीत धरून कुठली गोष्ट करायची नसते. राजकारणामध्ये काही कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं का पुढलंच लोकसभा मीच लढवायची का विधानसभा मीच लढवायची असं काही नसतं. ज्या त्या वेळेच्या ज्या त्या घटनाक्रम असतात. शेवट हा एक माझा राजकीय डाव होता ते वक्तव्य करण्यामागं. पण संध्याकाळी मी पाहिलं, तुम्ही माझ्या एका कार्यक्रमातलं वक्तव्य पाहिलं असेल की मी काय केलं सांगितलं तिथं की ही एक गुगली होती. पण त्यावर काही लोकांनी इतकं सिरियस घेतलं. शेवट मी माझ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक आहे. आज 20 घंटे काम करतो, उद्या पण 20 घंटेच काम करणार आहे आणि ह्या लोकसभेच्या माध्यमातून या मतदारसंघाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करणार आहे. गुगलीमध्ये काही लोक मला फसल्यासारखे अडकले. पाहिलं असेल फसल्यासारखे काहींनी लगेच रिप्लाय दिला की तुम्ही जनतेसमोर जाऊ शकत नाही आणि हे नाही ते नाही. त्यांना एवढी काळजी करायची कारण नाही माझी. शेवट जनता ही माझ्या आज प्रेम करते, उद्या पण प्रेम करणार आहे. निर्णय काय नेमका? त्यामुळे निर्णय काय आहे यापेक्षा मी माझ्या मतदारांशी, माझ्या या मतदारसंघातील सर्व जनतेशी प्रामाणिकपणे राहीन आणि प्रामाणिकपणेच काम करेन, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. राहिला विषय पुढला 2029च्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यावेळेची आता डिलिमिटेशनच्या चर्चा काही स्वरूपात संसदेमध्ये चालू आहे. उद्या डिलिमिटेशन होतं का नाही होतं, उद्या महिला आरक्षण कितीपत जाहीर होतं का नाही होतं, ह्या सगळ्यात जरतरच्या गोष्टी असतात. त्यामुळं राजकारणामध्ये आज तुम्हाला जी संधी दिली ना त्या संधीशी प्रामाणिक राहून काम करायचं असतं. जलयात्रा हे फक्त शोबाजी दिसते मला. ठिकठिकाणी आता मी मतदारसंघामध्ये फिरत असताना पाहिलं बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावले. पण तुम्ही बोर्ड लावून जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या काम करा. कागदावर योजना राबवण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या झालं पाहिजे. आज अतिशय उन्हाचा तडाखा आपल्याला जाणवत आहे. आज पण पाण्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था आहे. मधल्या काळात अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचं अनुदान अजून लोकांना मिळालेलं आहे. म्हणजे सरकारने जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या लोकांच्या बांधावर जाऊन लोकांना मदत केली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवरायांचा जयंतीचं औचित्य साधून ही मोहीम आम्ही किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरुवात केली आणि हा 14वा किल्ला आहे. त्यामध्ये अनेक आम्ही धर्मवीरगड असो, प्रतापगड असो, सिंहगड असो, रामशेष असो, साल्हेर असो, विश्रामगड असो किंवा भुदरगड असो, लोहगड असो, अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर सिंधुदुर्ग असो असे, कारण ही मोहीम 14वी आहे. या मोहिमेला एक सगळ्यात महत्त्वाचा एक सांगू इच्छितो की स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या. त्यामध्ये रायगड, राजगड आणि जिंजी. आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम करत आहे आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिन एक आनंदाने साजरा करणार आहे. खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राच्या इतिहासातली ही अतिशय अविस्मरणीय गोष्ट असणार आहे. आमचे मित्र विवेक कोल्हे, त्यांना काल त्यांचं नाव आलं, डिक्लेअर झालं. खऱ्या अर्थाने त्यांचं मला ज्यावेळेस कळाल्यानंतर मी पाथर्डी तालुक्यात दौऱ्या होतो. मी त्यांचं अभिनंदन पण केलं. शेवट एक तरुण जर राजकारणामध्ये पुढे येत असेल तर कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे, यापेक्षा त्या तरुणाचं स्वागत केलं पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची ही मोठेपणाची भावना असते.